अनंत कोणी ब्रह्मांड नाही का? हे भक्तवत्सला दीन दया घरा, हे माझ्या नारायणा, हा नारद तुझा अभिवादन करतोय. देवा तुझा आशीर्वाद घ्यावा. देवा तुझा नारायण नामाचं पानपत मुखात धरावं, स्कंदे विनाधार करा, हाती टिप्पणी घ्यावी आणि या विश्वात तसा विचार करावा. कारण कशासाठी असेल तर सज्जनांचा उद्धार, दुष्ट नाविकांचा नाश कोणत्या तरी नव्हे. अधर्म फैलावला असेल तर तो नाही होऊन धर्माची घडी सुरळीत कशी चालेल याकडे लक्ष द्यावा. प्रत्येक भक्ताला भक्ती मार्गाचा मार्ग सोपा कसा आहे हे सूचित करून द्यावं. यासाठी या विश्वात आम्ही पायपीट करतो. पण नारायण आज भक्ती मार्गाचं अवलंबन करतोय. भक्ती मार्ग कसा आहे सांगते का? पण पातळ बोला, मग पातळ बोलाचा राज करता दानव समजा हे तरी काय करताय? नारायण अरे नमस्कार. आहे भक्ती तुमच्या मुखात 2 मिनिटं अरे तुझं कल्याण होईल हे केव्हा बोलणार? नाही म्हणणार असतो. पण या हवीरच अखिल आसनावर विराजमान व्हा. अरे वा 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 वा. सागर राहुल यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी बहुमत पारतोशी. पण मला एक सांग, अरे तू इथे आहेस पण आता याचा पुरा विस्तार नाही. तू बरोबर बोलला. म्हणजे ज्यावेळी मी विचारलं आहे तू म्हणालास का आता मी दिसणार नाही म्हणजे स्वर्गात जाणार. स्वर्गात जाणार, पण एक काही देवाला शिल्लक ठेवणार नाही. पण देवताने तुला मारलेलं कारण मी मरू शकत नाही. मरू शकत नाही, शक्य नाही. अरे जो जन्माला आला तो मेल्याशिवाय आपण बोलता सत्य, पण मार्ग सुद्धा आपणच मला दाविला. बरोबर बरोबर आठवतंय ना? पहिल्यांदा ज्यावेळी इथं आलो होतो त्यावेळी तुला मग सांग रे काय केलंस तू? मी गेलो एकांत स्थळी आणि त्या ब्रह्मदेवाची हा म्हणजे आपल्या बरोबर एक निष्ठतेनं भक्ती केली. काय म्हणतोस का? ना अन्नाचा कण ना पाण्याचा थेंब मी भक्षण केला ना. आणि तीच माझी भक्ती पाहून ब्रह्मदेवता उत्तीर्ण झाली. माझी पिताजी उत्तीर्ण झालं. आणि एवढंच नव्हे, देवर्षी काय 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 सांगितलं? या विश्वा नाही देव नाही, नाही मानव, नाही मानव आणि नाही दानव, नाही दानव कुणीच तुला मारू शकत नाही. तू आनंदानं हर्षभरीत झालो. कुणीच मारणार नाही म्हणजे तू अजिंक्य आणि अमर. असं नाही अमर असंच काहीतरी ते बोलले असते. अजिंक्य आणि अमर पण हा लंगडा शब्द ठेव. होणार पण मला सांग रे, हाय तू असा अजिंक्य आणि अमर मग मरणार तू कसं? म्हणजे माझ्या मरणाची घाई जास्त दिसते. तसं नाही रे, तुझ्या मरणाची घाई नाही, पण लंगडा शब्द ठेवला ना यालाही कारण आहे. कारण आहे माझा मृत्यांग आहे तो फार आगळा वेगळा. आगळं वेगळं मृत्यांग? होय, मग असं कोणतं मृत्यांग? मृत्यांग आहे पण तो एका स्त्रीपासून. पटकन मला सांग, मी त्यांना सांगतो. कुणाला? नाही नाही, मी कुणाला सांगत नाही रे. माझा मृत्यांग कुणालाही कथन करत नाही. ऐका, तुम्ही माझी गुरुदेवता म्हणून मी तुम्हाला कथन करतो. मी गुरु तुझ्यापासून सुरू नाही, कार्यवाही पुढची सुरू करूया. नारायण नीट ऐका, कर्ण उत्सुक झाले ना जीवाचे काम केले. मग ऐका आता, ना दानवाची कन्या, ना दानवाची कन्या, ना मानवाची कन्या, ना मानवाची कन्या, ना देवतेची कन्या, देवतांची कन्या नाही, कुणाचीच नव्हे, तर एखाद्या पशुपासून जन्मास आलेली पशु कन्याच तुझा सेवन करेल. देवाची मला एक
सांगा. एखाद्या पशुची कन्या मानवी कन्या नरेना हो आणि तिच्याकडून माझा मृत्यू. याच्या पूर्वी असं कधी घडलं का? असं कधी घडलं नाही आणि याच्या पुढेही घडणार नाही. आणि तू काही मारणार नाही. आणि म्हणूनच बरोबर बरोबर त्या देवतांना मला आता त्यांना सोडूच नको. आणि याच्यासाठी आता सोडायचं नाही. मी स्वतः जसं मनाला हवं तसं घडत नाही, पण घडवायला आधी सूत्र तर लाभलंय. मग हे सूत्र आता चालवायला शाबास. याला आनंद झाला आणि तो आनंद परमानंद मिळवण्यासाठी हा गेलाय. मग यापुढे आपल्याला पुढची कारवाई करायला हवी. हे देवा, हे नारायण, हे आशीर्वाद, तुझा आशीर्वाद सदैव पृष्ठभागी असो, सदैव पृष्ठभागी असो. सर्ग सुखासाठी मी होतो नीती. माझ्या दयेच्या देवा तुझ्या पूजा आणि पूजा चरणी देवतांचा अधिपती देवेंद्र याचा खरोखरच सर्व संपन्न आमचं जीवन आहे. कशाची निम्नता आमच्या जीवनी नाही. पण परमेश्वरा हे कशामुळे असेल? तुझ्या कृपेचा खूप आशीर्वाद, आई वडिलांचे मंगलमय आशीर्वाद या देवेंद्राच्या पाठीशी सुदोदित आहे. आणि म्हणूनच या ऐश्वर्याचा मानकरी म्हणजे राजसिंहासनावर विराजमान झालो. पण खरोखरच असं जरी का असलं तरी गतकाळाची आठवण झाली म्हणजे मन गैरवरून येत आहे. गतकाळ कोणता असेल तर एके दिवशी विधानचल पर्वताच्या ठिकाणी ब्रह्मदेव मानस ध्यान करीत असताना त्यांच्या नेत्रावाटे अधकाच्या धारा वाहू लागल्या. आणि याच अधकाच्या धारा भूमीवर एका ठिकाणी साचल्या आणि त्या ठिकाणी एका सरोवराची निर्मिती झाली. आणि त्या सरोवरास या विश्वाच्या ठिकाणी मानस सरोवर म्हणून ओळखून जाऊ लागलं. एके दिवशी स्नान करण्याच्या इच्छेनं पूर्वास भक्तांची पावलं या सरोवरापर्यंत पडली. स्नान करीत असताना त्यांच्या नेत्री पडली ती सुवर्ण कमळ आणि त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली याच सुवर्ण कमळांचा हार करावा आणि 33 कोटी देवतांचा अधिपती देवेंद्र याला अर्पण करावा. स्वतःच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी
सुवास म्हणते त्या सुवर्ण कमळांचा हार बनविला. आणि एके दिवशी मी आणि देवी सती आईला वातावर विराजमान असते त्यांचं आगमन आमच्या इथे झालं. तो हार त्याने माझ्याजवळ दिला आणि मी केलं ते काय, तो हार आपल्याजवळ ठेविता आईला वाताचा शब्द दिला. त्याच वेळी घडला तो आगळाने वेगळा तो हार त्या आईला वाताचा अजिबात नाही. ज्या संपत्तीचा तुला गर्व झालाय ना रे, ती तुझी सारी संपत्ती म्हणे सागराच्या तळात जाऊन पडे. ब्रह्मवाक्यजना दिलेला शाप सत्य ठरला. आपली सारी संपत्ती सागराच्या तळात संपत्तीच्या पुनर्प्राप्ती 33 कोटी देवाने 60 कोटी दानव मिळून सागर करण्याचे जिरव. मेरू पर्वताची रवी वाचकी सर्पाची आवाज बरोबर सागर मंथनाला सागर मंथन सुरू असताना मेरू पर्वत सागराच्या तळाशी जाऊ लागला. त्याच वेळी त्या विश्वाचे पालन करते देवता अर्थात महाविष्णू त्यांनी आपला दुसरा अवतार म्हणजे कुर्मावतार धारण केला आणि तो मेरू पर्वत आपल्या पृष्ठभागावर झेलला. एवढंच नव्हे, लक्ष्मी पारिजात कसला अशी वेगवेगळी रत्न सागराच्या उदरातून बाहेर पडली. प्रथमदा बाहेर पडलं ते हरार विष आणि हे विष पाहता क्षणी आम्ही सारे देव देवता भयभीत झालो. आणि त्याच वेळी देवतातील रूपात देवता म्हणजे शिव शंभू महादेव त्याने ते विष प्राशन केलं आणि तत्दिनापासून त्यांना नीलकंठ या नावानं संबोधलं जाऊ लागलं. ज्यावेळी अमृताचा कुंभ घेऊन धन्वंतरी बाहेर आला त्याच वेळी कित्येक दानवेश्वर अमृताच्या कुंभाच्या अभिलाषेनं त्या धन्वंतरीच्या मागे लागू लागले. तो दृश्य आम्ही पाहिला आणि त्या क्षणी माझा पुत्र जयंत त्याला मी नेत्र संकेत केला. त्या क्षणी तोच अमृताचा कुंभ घेऊन माझा पुत्र पुढे पळू लागला. याच अमृताच्या कुंभासाठी देव आणि लढव यांच्या झटापट झाली. 12 वर्षात 12 युद्ध झाली आणि याच वेळी अखेर विजय प्राप्त झाला महादेवतांना. एवढंच नव्हे, याच अमृताच्या कुंभातील 4 थेंब मरद मानवाच्या भूमीवर पडले आणि त्या ठिकाणी 4 तीर्थक्षेत्रांची निर्मिती झाली. आणि ती तीर्थक्षेत्र कोणती असतील? प्रयाग, हरिद्वार, उज्जैनी आणि त्र्यंबकेश्वरी होय. या 4 तीर्थक्षेत्रांच्या ठाई प्रतिवर्षी आम्ही सारे देवता मेळा करतो. त्यास कुंभमेळा म्हणून संबोधले जाते. कुंभमेळा म्हणून संबोधले जाते. कुंभमेळा म्हणून संबोधले जाते. पण परमेश्वरा, अन्य दुसरं तिसरं काही नको रे. ज्याप्रमाणे सुख संपन्न आमचं जीवन आहे त्याचप्रमाणे माझ्या अखिल मानवतेला सुख मिळू दे एवढी तुझ्या चरणी सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना. मानवतेला असा नाटक बुक आहे.
पण समाधानी म्हणलं क्षणभर तुझ्या ध्यानाचं नाव केलं. सांगाच्या बाबतीत कित्येक दिवसांनी पुन्हा एकदा या स्वर्गापर्यंत केलंय. देवेंद्र एकेरी नावानं हाच ऐकू येते. सुस्वागतम स्वागतम. आपलं येणं इथपर्यंत झालंय. अतिथी देवो भव. या अतिथी आसनावर विराजमान व्हा. विराजमान होणार, हा? पण केव्हा माहितीये का? केव्हा? ज्यावेळी माझ्या मनाप्रमाणे घडेल त्यावेळी. तुमच्या मनाप्रमाणे. होय, आपल्या मनाची कोणती इच्छा आहे? इच्छा माझ्या अनेक आहे, अनेक इच्छा. पण पहिली इच्छा ऐक. तू आता हळूहळू जागा सोड. मी जागा सोडू? कशासाठी? माझ्यासाठी. तुमच्यासाठी? अहो, ही जागा जर मी सोडली तर माझं जे कार्य आहे ते परिपूर्ण कोण करेल? मी करणार. तुम्ही? पण मला सांगा, मला जागा सोडण्यासाठी आपण सांगतात, पण कोण इच्छेनं आपली पावलं आमच्यापर्यंत पडली? जागा सोड का म्हणाला माहितीये का? हा, या राजसिंहासनावर मला बसायचं. काय? या राजसिंहासनाचा राजा मला व्हायचाय. तुम्हाला राजराज्य व्हायचंय? 33 कोटी देवतांना न्याय मी देणार. इच्छा आपली चांगली आहे, वाईट अशी मी मुळीच म्हणणार नाही. वाईट इच्छा घेऊन मी केव्हा देतो? पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितोय, काय? या राजसिंहासनाचा उपभोग जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर एकच करा, 6 महिन्यांनी भरणार